तर 10-20 वर्षापूर्वी असे म्हणत होते की तेव्हा दुष्काळ पडला होता, तसंच ह्याही वर्षी होत आहे. कारण माझ्या मागे एक आखरी आठवण आहे आपल्या कॅमेऱ्यात कैद होत आहे. कारण तर हे दोनही झाडं आहेत ते उद्या कट होणार आहेत. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नव्या ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही फिरायला आलो इकडे. एक मोठी गंभीर समस्या म्हणजे इकडे पहा, आमच्या गावची खूबसूरती आहे ते खराब होत आहे. तर पहा गाईस, इकडून पूर्ण झाडं कापली आहेत आणि हा पण पुरा खुला दिसत आहे. इकडूनही पहा, येथूनही पूर्ण कापून झाले आहेत झाडं. तर हा व्हिडिओ एक बनवण्याचा उद्देश म्हणजे की एक आठवण राहावी म्हणून व्हिडिओ बनवतो आज मी. नाहीतर अजून काही दिवसात झाडं कापतील तर पूर्ण आपला गाव जो आहे येताना सुना दिसल. जशी आपण गावात एंट्री करत होतो तर एंट्रीपासूनच म्हणजे गेट आहे समोर, तर तेथपासूनच आपले येथपासून पूर्ण झाडं होते. पण थोडे वाकले होते झाडं, तर ते आता कापत आहेत म्हणजे पावसाळ्यात पडून जातील रोडवर म्हणून. पण जास्तच कापला ह्यावेळी. कापतात पण नवीन काही लावत नाही कोणी, म्हणून नाही का झाडाची थोडीशी कीव येते. तर पहा गाईस, पूर्ण आपला हा गेट एंट्री पुरा किती सुना दिसत आहे. पहा, आता तुम्हाला तेवढा माहीत नसेल कारण की आधी पाहिले की नाही तुम्ही, तर पण पूर्ण खाली होत आहे. सुंदर तुरी बापल्यात एक पण पाऊस नाही येत आहे. म्हणजे 7वा महिना चालू झाला, लोक म्हणजे पर्यासाठी पाणी टँकरनं टाकत आहेत. 1000 रुपये एक टँकर. तर गाईज तो परवडत नाही अजिबात. एवढी मुसीबत आली आहे ह्या वर्षी टंचाई पाण्याची. तर आम्ही एवढ्या शांत जागे बसलो नाहून. आमच्या समोर पहा किती सुंदर व्ह्यू आहे. म्हणजे समोर तडा आणि हा हिरवा धान, पण थोडंसं क्वालिटी बरोबर नाही येत आहे. पण एवढा म्हणजे सुंदर हवा बिवा येत आहे, एक नंबर जीव वाटत आहे. आणि दुसरी प्रॉब्लेम म्हणजे परे, जो की पाणी नाही येत आहे. म्हणजे 7वा महिना पूर्ण आता अर्धा झाला आहे कंप्लीट. आजची 15 तारीख, तरी पण पाणी नाही आहे. आणि मोटरचं पाणी किती दिलं तरी वरच्या पाण्यापेक्षा कमीच होते. तर परा पागायच माझ्या मागचा किती म्हणजे मेल्यासारखी होत आहे. तर जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. आता म्हणजे ह्या महिन्यात बांधीत उतरायला जमत नव्हता, एवढा चिखल राहत होता ना. ह्या वर्षी पागायच पूर्ण दुष्काळ पडला आहे. तर दुरून तुम्हाला कॅमेऱ्यात थोडंसं चांगला दिसत असेल, पण पर्याची एवढी नुकसान झाली आहे पावसामुळे की पानोऱ्या पूर्ण हिरव्याच्या लाल पडत आहेत आणि परा मरू लागला आहे. इथून पाईप पण लावला आहे म्हणजे पाण्यासाठी, पण तेवढा काही पाणी पुरेसं नाही. वरच्या पाण्याशिवाय काही होत नाही. तर म्हणून गाईज पहा, पूर्ण म्हणजे परा सुकून गेला आहे. तर कसा दिसत आहे पहा. आता मोबाईलमध्ये थोडंसं हिरवागार दिसत आहे, पण असा पूर्ण कांड्या ज्या आहेत त्या वरच्या पूर्ण पिवळा इथून पायातून मरतही चालला आहे. तर 10-20 वर्षापूर्वी असे म्हणत होते की तेव्हा दुष्काळ पडला होता, तसंच ह्याही वर्षी होत आहे. कारण की पाणीच नाही येत आहे, तर आपले धानाचे जे परे वगैरे आहेत ते सर्व काही मरत आहेत. हा तर थोडासा चांगलाच आहे, पण थोडेसे दूरचा पहा गाईज, तो पूर्ण म्हणजे वारल्यासारखीच झाला आहे. एवढा हिरवा कचरा वापला होता, पण आता पावसाची कमीनं पूर्ण मरत आहे. आणि बाकी जे शोषण्याची क्षमता आहे ज्याच्यात, ते बाकी आहेत. नाही तर पूर्ण गाईज हिरवा पडला होता तो पूर्ण पिवळा पडत आहे. आता येथूनही पहा, येथूनही पूर्ण हिरवा होता आणि कसं दिसत आहे पिवळा. एक झड फक्त म्हणजे एक वेळ पाऊस तरी यावा हप्त्यातून एक वेळा. आणि 20 तारीख याला अजून 5 दिवस बाकी आहेत. तर 5 दिवसात तर भरपूर काही विनाश होऊन जाईल धाना बिनाचा झाडायचा. तर 5 दिवस लेट पाऊस पडणार आहे, म्हणजे 20 तारखेला पाऊस पडणार अशी शक्यता आहे. पण तेवढा उशिरा पडल्यावर तर पूर्ण धान बिन मरूनच जातील असंच वाटत आहे. आज नाही का सर्दी वाटत आहे. म्हणजे कालपासूनच थोडंसं वाटत होता, आजही म्हणजे सर्दी दुखणं वाटत आहे. तर थोडासा माझा आवाजही कमजोर झाला असेल. आणि असाच शूट करून ठेवतो की मागं माझी तब्येत केव्हा खराब झाली होती, आणि असंच वाटला काहीतरी बोलूशा तुमच्यासोबत, म्हणून मी आज व्हिडिओही बनवलो. नाही तर आज मी व्हिडिओ बनवणार नव्हतो, कारण तर तब्येत खराब होती माझी म्हणून. पाणी न येण्याचा मुख्य कारण म्हणजे झाडे तोडणी. आपण एवढे झाडं तोडलून तर झाडे म्हणजे निसर्गही आपल्याला थोडासा श्राप दिल्यासारखी करत आहे. म्हणजे पाणी नाही येत आहे, तिकडं मोटर चालू आहे, 500 मीटरवरून पाणी तिकडं पर्याल देत आहेत लोक. तर एवढा दुष्काळ पडला आहे पहा ना. आपण इकडं झाडं कापणी काय आपली तुटली नाही. पहा इथून किती सारे झाडं कापले आहेत पहा. तर माझ्या मागे एक आखरी आठवण आहे आपल्या कॅमेऱ्यात कैद होत आहे. कारण तर हे दोनही झाडं आहेत ते उद्या कट होणार आहेत. कारण की ह्या साईडचे पूर्ण जे झाडं थोडे वाकून होते ते पूर्ण कट झाले आहेत. पहा माझ्या मागं इकडून पूर्ण सुना दिसत आहे, आणि हेही उद्या कट होणार आहेत. तर आखरी यांचा शूट घेऊन ठेवतो मी.
आणि हे आहे आमची खूबसूरती गावाची, पण हळूहळू कमी होत चालली आणि काही वर्षातच पूर्ण झाडं कमी होत जातील. तर आम्ही लहान होतो तेव्हापासून हे झाडं पाहत आहोत. म्हणजे आम्ही लहान होतो तर झाड मोठेच होते, आताही मोठेच आहेत. पण केव्हा मोठे झाले ते माहीत नाही. म्हणजे पुष्कळ वर्ष लागत असतील एक झाड मोठा व्हायला, आणि आता जर रोवला तरी पण 10-20 तर वर्ष लागतीलच. तर आपण झाडं तोडताव पण लावत नाही आहो, हे मोठी आपली सर्वात चूक आहे. तर हाच मला आज रेकॉर्ड करून ठेवायचा होता. तुमच्या व्ह्यूजला मला म्हणजे फरक पडत नाही की कोण किती लोक पाहत आहेत. मग आपल्यासाठी एक मी व्हिडिओ शूट करून ठेवला आहे हा, की भविष्यात मी पाहीन तर कसा होता आपला गाव, म्हणून एक आठवण म्हणून बनवला आहे. तर आजचा ब्लॉग जो होता तो इथंच एंड करतो मी. जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय भारत. बाय.